बहुजन पॅन्थर पक्षाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 20 डिसेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे। या धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष संजय रक्षसे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पुष्पाताई गजभारे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील जोशी यांच्यासह बहुजन पॅन्थर पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। पॅन्थर पक्षाचा बहुजन पॅन्थर पक्षाचा भारती महाराजांचा। बहुजन पैंथर की ओर से नांदेड़ ज़िले में बहुजन समाज के लिए जो भी तकलीफ़ें समस्या है, जैसे कि वृद्ध उनका जो निधि है उसके वास्ते है, निराधार लोगों के वास्ते है, फिर अपने जो गरीब लोग हैं उनको घरकुलों के वास्ते है, अपने विद्यार्थियों के लिए स्कॉलरशिप का प्रश्न है, इत्यादि मांग के लिए यहाँ पे अनशन पे बैठे हैं। दावा है हमारा है कि शासन को हम जगाना चाहते हैं। तुम्हारी सोशल मीडिया की ओर से हम उनको बात बताना चाहते हैं कि बहुजन पैंथर की ओर से नेतृत्व पुष्पाताई गजभारे महिला आघाड़ी के जिलाध्यक्षा है, इनकी आवाज़ हमें बुलंद करना है और शासन को बताना है कि ये सभी मांगे जब तक हमारी पूरी नहीं हो जाती तब तक हम इस जगह से हटने वाले नहीं हैं। रूढी परंपरेला छेद देत कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुका किनी गावातील माजी सैनिक सदाशिव धनवडे यांच्या रक्षा विसर्जनाच्या दिवशी स्मशानभूमीतच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करून मेजर धनवडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। संविधान आमचं जीव की प्राण, त्यासाठी त्याचं संरक्षण, संवर्धन, सन्मान करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असा संदेश देत यापुढे गावातील कोणताही कार्यक्रम असेल त्या ठिकाणी संविधानाचं वाचन करण्यात येईल असा ठराव करण्यात आला। अनेकांनी याचे स्वागत केले आहे। यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। माझे वडील आज तिसरा दिवस होता, त्यावेळेला संदेश सर यांनी म्हणजे संविधान जे वाचन केलं तिथं पहिल्यांदाच आमच्या गावामध्ये सुरुवात झाली। आम्हाला एवढं दुःख असताना सुद्धा आम्ही ते स्वीकारल्याने आज समाजाला सुस्वागत केलं। त्याबद्दल तुम्ही लॉर्ड बुद्धाच्या दखल घेतली। त्यांचा संपूर्ण संविधान लिहून त्यांनी दिलेलं आहे आपल्या भारतासाठी आणि ह्या संविधानाचं जगाने स्वीकारलेलं आहे, जगाने स्वीकारलेलं आहे। यामुळं आम्ही त्या बाबासाहेबांच्या ह्याच्यामध्ये मतानुसार आणि जे काय ब्राह्मणी पद्धतीला कोणी जर लढाई द्यायची असले तर बाबासाहेबांचे विचारच तिथे उपयोगी येणार आहे। हे आमच्या पूर्ण भारतीयांना हे मी सांगतो। मी लॉर्ड बुद्धा चॅनलच्या मार्फत सांगू इच्छितो की या अगोदर 14 एप्रिलला किनी बौद्ध समाजातील तरुणांनी आपल्या रक्ताच्या सह्या करून भारतीय संविधान सन्मान, संवर्धन व सन्मान व्हावा यासाठी आपलं रक्ताच्या सह्यांचं अभियान चालवलेलं होतं आणि अशाच पद्धतीनं संपूर्ण देशभरामध्ये भारतीय संविधान वाचवणं ही काळाची गरज असल्यामुळं आपण सर्वांनी संपूर्ण भारतीय बहुजन समाजातील लोकांनी संविधान वाचवण्यासाठी हा उपक्रम या किनी गावामध्ये चालू केलेला आहे। तर आपण देखील या अनुषंगानं आपलं सुख दुःख बाजूला ठेवून आपल्याला मिळेल त्या ठिकाणी आपण संविधानाचा प्रचार प्रसार व त्याचं संविधान सन्मान, संवर्धन व संरक्षण करणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। संविधानाला जर आपण वाचवलं तर निश्चितपणानं संविधान आपल्याला वाचवेल। रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम करत असताना आम्ही असाच सगळा तिथं ठराव केला की सुखाचा कार्यक्रम असू दे किंवा दुःखाचा कार्यक्रम असू दे,
त्याच्यामध्ये आपल्याला संविधान जागरूकता वाढवण्यासाठी आपण प्रस्तावना घ्यावी असा आम्ही ठराव केला आणि समाजाच्या वतीनं आणि ते आम्ही सुरुवात केली. आज ज्येष्ठ जवान आमचे जवान सदाशिव सिद्धराम धनवडे त्यांच्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमापासून आम्ही ती सुरुवात केली आणि हाच कार्यक्रम असा पूर्ण गावोगावी चालू व्हावा असं संदेश देण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही राबवला. स्मशानभूमीमध्ये पार पडला आणि त्यावेळेला सुरुवात म्हणजे रूढी परंपरेला छेद देऊन अगदी भारतीय संविधानाचं प्रास्ताविक सगळ्यांच्या वतीनं सामुदायिकपणे घेण्यात आलं. हा एक वेगळा उपक्रम आहे आणि या उपक्रमातून भारतीय संविधान जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाईल आणि संविधान टिकलं तरच आपण सगळेजण टिकणार आहोत. हा एक संदेश या निमित्तानं दिलेला आहे आणि त्यामुळे मी सर्वांची ऋणी आहे. बौद्धाचार्य सुनील धनवडे किनी, आम्ही आज ज्यावेळेला रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम घ्यायला गेलो होतो त्यावेळेला आमच्या कार्यक्रमामध्ये एक नवीन लोकांना काहीतरी माहीत व्हायसाठी आम्ही भारतीय संविधानाचे जे फ्रंट आहे ते प्रस्ताविका आम्ही तिथं सर्वांनी ग्रहण केली आणि संविधान वाचायला पाहिजे हे सगळ्यांना कळते, पण त्याच्यामध्ये कोणा अजून तेवढं म्हणावं तसं चळवळीमध्ये येणं झालं. याच्यासाठी आपण सर्वांनी प्रस्तावना पाठ करून आणि संविधान वाचवण्याचा प्रयत्न करूया. एवढंच बोलतो, थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. परभणी जिल्हा इंडिया अलायन्सच्या वतीने आज दिनांक 22 डिसेंबर रोजी उपोषण मैदानात 141 खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. परभणी येथे विरोधी पक्षांच्या इंडिया अलायन्सच्या माध्यमातून या देशाच्या संसदेमधून जे 146 खासदारांना असंवैधानिक पद्धतीनं निलंबित केलं आहे त्याविरुद्ध आज निषेध आंदोलन करण्यात आलं. या निलंबित खासदारांना तात्काळ निलंबन रद्द करून सभागृहाच्या कामकाजात पूर्ववत सहभागी करून घ्यावं आणि विरोधी पक्ष गैरहजर असताना एकतर्फे कोणतीही चर्चा न करता या ठिकाणी जे कायदे पारित करण्यात आलेले आहेत ते कायदे रद्द करण्यात यावेत आणि त्या कायद्यांना माननीय राष्ट्रपती महोदया यांनी मंजुरी देता कामा नये अशा प्रकारचं निवेदन हे या ठिकाणी माननीय राष्ट्रपती महोदया यांना इंडिया अलायन्सच्या वतीनं या ठिकाणी पाठवण्यात येत आहे. जे मोदी सरकार ब्रिटिश सत्तेचा वारसा संपवल्याची या कायद्याच्या माध्यमातून घोषणा करत आहे, वास्तवामध्ये ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध लढलेले पक्ष हे विरोधी पक्षात आहेत. सत्तेवर बसलेले लोक हे ब्रिटिश सत्तेची चाटुगिरी करण्यामध्ये मशगूल राहिलेले आहेत. त्या पक्षांनी जे कायदे आणलेले आहेत ते कायदे इंग्रजांपेक्षाही जास्त जनतेवरती दडपशाही करणारे आहेत आणि ते कायदे रद्दबादल झाले पाहिजेत. यासाठी आमचा लढा सातत्यानं चालू राहील. इंडिया अलायन्सच्या वतीनं संसदेमध्ये जे 141 खासदारांचं निलंबन झालं आहे त्याच्या विरुद्ध पूर्ण इंडिया अलायन्सच्या सर्व घटक पक्षांनी मिळून एकत्रितपणे परभणीत आंदोलन केलं आणि हे निलंबन मागे घ्यावं. अशा प्रकारची हुकुमशाही पूर्वी इंग्रजांच्याबद्दल एक बोलल्या जायचं की इंग्रज व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले, तर आताचे राज्यकर्ते हे राज्यकर्ते म्हणून आले आणि व्यापारी झाले. सर्व देश विकण्याचं काम. महिला सुरक्षित नाहीत हे मणिपूरहून सिद्ध झालं. मिलिटरीमन एक देशातला एक जवान मिलिटरीमध्ये त्याच्यात पत्नीसोबत अत्यंत लैंगिक कृत्य त्या मणिपूरमध्ये झालं, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. खेळाडू साक्षी मलिक आणि फोगाट यांच्यावर अत्याचार झाले आणि तिथंच पुन्हा त्या कबड्डी महासंघाचा देशाचा अध्यक्ष संजय सिंह याच्यासारख्या ब्रिजभूषणच्या साथीदाराला करण्यात आलं. महिला सुरक्षित नाहीत, गरिबी, महागाई झालेली आहे, अनेक प्रकारचे प्रश्न आज वाचून उभे आहेत आणि माणसात माणूस राहिलेला नाही असं अविश्वासाचं वातावरण या देशात आलं आहे. आणि देश व्यवस्थित चालण्याकरता आज मी त्याला हे इंडिया अलायन्सची अत्यंत गरज आहे. म्हणून आम्ही BJPच्या अत्यंत हुकुमशाही सरकारचा मनपूर्वक जाहीर निषेध. इंडिया अलायन्सला आता कोणकोणते पक्ष संघटना तुमच्यासोबत आहे जिल्ह्याच्या? जवळपास जिल्ह्यातले सर्वच होतं. जसं शिवसेना उद्धव ठाकरे, सन्माननीय उद्धव ठाकरेचे गट, काँग्रेस आय पक्ष म्हणजे राहुलजी गांधी, नाना पटोलेंची यांची ही काँग्रेस, अशोकरावजींनी ही होती आणि इतर सुद्धा पक्ष राष्ट्रवादीचे होते, इंटकचे होते, कम्युनिस्टचे होते. सर्व ज्या
जी पक्ष जी घटक या जिल्ह्यात ॲक्टिव्ह आहेत ते सर्व याच्यात सहभागी होतील. पुढची भूमिका काय राहील? तीव्र आंदोलन निश्चितपणाने जनतेलाच आता रस्त्यावर उतरावं लागलं. आम्ही नाही, जनतेला स्वतःच्या संरक्षणाकरता आणि निश्चित जनताच आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून वर्धा ते मुंबई मातोश्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानापर्यंत निष्ठा यात्रा 864 किलोमीटर सायकलने प्रवास करून निहाल पांडे यांच्या नेतृत्वात करण्यात येणार आहे. सायकल युवक भगवा झेंडा घेऊन वर्धा ते मुंबई 10 दिवस जिल्हे प्रवास करून दिनांक 31 डिसेंबरला ही यात्रा मातोश्रीवर पोहोचून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहे. सर्वसामान्य जनता व शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करणार म्हणजे करणार, हेच आमचे संकल्प आहे, हेच आमची निष्ठा आहे, असे विचार निहाल पांडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केले. जो सामान्य माणसाची, शेतकऱ्यांची, बेरोजगारांची पिळवणूक करत आहे, कुठेतरी सर्वसामान्य जनता जो मतदान करणारा जो वर्ग आहे त्यांना न्याय भेटत नाही आहे. तर सरकारचे चुकीचे धोरण हे होऊ द्या चर्चा याच्यामार्फत सर्वसामान्य जनतेमध्ये जागृत करण्यासाठी उद्धव साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला आवाहन केलं होतं. तर हे कार्यक्रम आम्ही राज्यव्यापी घेऊन 23 तारखेला वर्धेतून निघत आहोत आणि ही यात्रा 30 तारखेला मुंबई इथे संध्याकाळी पोहोचणार आहे आणि 31 तारखेला आम्ही मातोश्रीला जाऊन उद्धव साहेबांची भेट घेणार आहोत आणि सर्वसामान्य जनतेचे जो मत आहे, जो जागृती आहे, त्यांचा पूर्ण आढावा त्यांना आम्ही तिथे जाऊन देणार आहोत. या यात्रेमध्ये आम्ही मुख्य म्हणून जो सरकारचे चुकीचे धोरण आहे बेरोजगारीचे, की 2 कोटी रोजगार देण्याचा सरकारने आश्वासन दिलं होतं, पण आपण बघितलं तर अनेक युवक बेरोजगार होत आहे. CMEGPY असो, PMEGPY असो, जो आत्मनिर्भर भारतच्या नावावर खोटे आश्वासन दिले आहे. व्यावसायिक जो कर्ज आहे ते युवकांना प्राप्त होत नाही आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे संपूर्ण उद्योग हे गुजरातला कुठेतरी नेत आहे आणि महाराष्ट्र हे बेरोजगारीनं आज इथं सर्वात जास्त वाढली आहे. त्यानंतर इथले शेतकऱ्यांची प्रामुख्याने समस्या आहे. आपण जर बघितलं तर उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी 2 लाख कर्जमाफ शेतकऱ्यांचा केलं होतं. शब्द देऊन त्यांनी सरसकट शेतकऱ्यांचा 7/12 कोरा केला होता. त्यांनी कापसाला जेव्हा ते मुख्यमंत्री असताना त्यांनी कापसाला 12 ते 13 हजार रुपये भाव दिला होता क्विंटलला. आणि आज जर आपण बघितलं तर आज कापूस आणि सोयाबीनच्या हाल असे आहे की साधे पंचनामे सुद्धा होत नाही आहे. कापूस हे 6,500 7,000च्या वरती गेला नाही आहे. शेतकऱ्यांकडे सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. अकोला शहरालगत असलेल्या पाचमोरी येथे जीवघेणा हल्ला व जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्यावर अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार कारवाई करा अशी तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनातून केली. त्यामुळे फिर्यादी विजय शिरसाट यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे तक्रार दाखल करून अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार कारवाई करावी व अकोट फाईल पोलीस स्टेशन येथील तक्रारीनुसार कारवाई न केल्याने पोलिसांवरही कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. पोलीस स्टेशन अकोटफैल तालुका जिल्हा अकोला येथील पाचमोरी येथील राहणारे विजय शिरसाट यांना जीवघेणी मारहाण झाली. असं असताना सुद्धा जातीवाचक शिवीगाळ झालेली आहे, तरी अॅट्रॉसिटी ॲक्ट दाखल केला नाही. 307चं मॅटर असताना केवळ 324 दाखल केला. यांना दिवसभर पोलीस स्टेशनला बसवून ठेवण्यात आलं.
हा जो अन्याय झालेला आहे हा भरपूर अन्याय झालेला आहे. 307चं मॅटर असताना 324च करण्यात आलं. त्याच्यामुळे आज आम्ही SPला, कमिशनर ऑफ पोलीस अमरावती, गृह मंत्रालय आणि SDPOना निवेदन दिलेलं आहे. यांच्यावर जो काही तपास अधिकारी आहे यांच्या कर्तव्यात त्यांनी कसूर केलेला आहे. ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार त्यांना कर्तव्यात कसूर म्हणून निग्लिजन्सी ऑफ ड्युटी म्हणून त्यांच्या कर्तव्यात कसूर म्हणून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी, आरोपींना अटक व्हावी व त्यांच्यावर 307चा गुन्हा व ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल व्हावे अशी मागणी आम्ही SPला केलेली आहे, निवेदन दिलेलं आहे. भारतीय पिछडा शोषित संघटन नांदेडच्या वतीने सत्यशोधक समाज स्थापना शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत गाडगे बाबा व संत जगनाडे महाराज स्मृती दिनानिमित्त लसाकमचे प्रदेशाध्यक्ष व प्रख्यात विचारवंत बालाजीराव थोटवे यांचे सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत संतांचे योगदान या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणा दिनानिमित्त आणि संत जगनाडे महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या व्याख्यानामध्ये मला विषय दिला होता सामाजिक चळवळीत राष्ट्रीय संतांचे योगदान. त्या अनुषंगाने 13व्या शतकातील संत नामदेव, 17व्या शतकातील जगद्गुरू संत तुकाराम महाराज, जगनाडे महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यांच्या अनुषंगाने आणि त्याने दिलेला संदेश आहे याविषयीची मांडणी झालेली आहे. एकूणच हे सारे महापुरुष समतेचा संदेश, माणसाला माणूसपण बहाल करणारा संदेश दिलेला आहे. विषमतेला गाडून समता प्रस्थापित करणे हे आपल्या साऱ्याच अनुयायांचं काम आहे. म्हणून आज संविधानावर हल्ले होत असताना, त्याचबरोबर चळवळीमध्ये सारे षडयंत्र करत असताना परिवर्तन चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी सजग राहून एकमेकांचा हात हातात घेऊन हे समतेचा डोलारा नीटपणानं सांभाळला पाहिजे आणि संविधानाच्या दिशेने आपण जागरूक राहिलं पाहिजे. हा संदेश आणि विचाराची मांडणी होती. आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत जगनाडे महाराज आणि राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता. बहुजन चळवळीतील जे नांदेड शहर आणि परिसरामध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत, भारतीय पिछडा शोषित संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला होता. आजच्या या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमामध्ये बालाजीराव थोटवे यांचं सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये संतांचं योगदान या विषयाला धरून हा म्हणजे व्याख्यानाचा विषय होता. आणि आजच्या या कार्यक्रमातून एकूणच गाडगेबाबा, संत जगनाडे महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे विचार आहेत, त्यांचं जे काम आहे त्याची कुठेतरी उजळणी व्हावी आणि ते आपल्या बहुजन चळवळीतील सर्व जातीच्या पलीकडे जाऊन काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचावा, हा आजच्या या व्याख्यानाचा मुख्य हेतू होता. भारतीय पिछडा शोषित संघटन जिल्हा नांदेडच्या वतीने आज बहुजन समाजातील जे काही संत आहेत त्या संतांचे आम्ही नेहमी जयंत्या, पुण्यतिथी, व्याख्यानाच्या रूपाने साजरी करत असतो. या संतांचं योगदान समाज परिवर्तनामध्ये किती आहे हे पटवून देण्याचं कार्य आम्ही बहुजन समाजाला करत असतो. त्यामुळे आजसुद्धा सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत संतांचं योगदान ह्या विषय घेऊन माननीय बालाजी थोटवे सरांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. आणि ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बालाजीराव इबिद्दार सर हे होते. आणि हा कार्यक्रमात मोठ्या संख्येने बहुजन समाजातील, ओबीसी समाजातील मान्यवर आणि व्यक्ती उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला आहे. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है.
ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ। प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। भारताचे उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या व्यंगत्वावर अवमान केल्याच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी व खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। उपराष्ट्रपती यांचा अवमान करणाऱ्या कल्याण बॅनर्जी यांचा निषेध असो। काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतीचा अवमान केलेला आहे। केवळ उपराष्ट्रपतीचाच नव्हे तर जाट समुदायाचा आणि शेतकरी समुदायाचा अवमान करून ही मानहानी जी केलेली आहे त्याचा तीव्र निषेध भारतीय जनता पार्टी परभणी शहर आणि ग्रामीणच्या वतीनं आज परभणी जिल्ह्यामध्ये करण्यात आलेला आहे। यानंतर अशा पद्धतीचं वक्तव्य किंवा अशा पद्धतीची वागणूक जर झाली तर त्याही उपर तीव्र निषेध आणि ह्यांना बडतर्फ करण्याचा घेण्याची मागणी या ठिकाणी निश्चितपणे करण्यात येईल। लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर समजल्या जाणाऱ्या राज्यसभेमध्ये काल राज्यसभेचे सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा व्यंगात्मक जे कृती केलेली आहे विकृत मानसिकतेचे तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी ही अत्यंत चुकीची असून संविधानिक पदाचा अवमान करणारी असून या ठिकाणी तृणमूल काँग्रेस यांची विकृत मानसिकता संविधानाप्रती आणि लोकशाहीप्रती प्रदर्शित करणारी असून आम्ही या तृणमूल काँग्रेसचा राहुल गांधींचा कल्याण बॅनर्जींचा निषेध करत आहोत। येथील खासदार काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती यांचा अवमान केला। यामुळं आज महानगर व ग्रामीण दोन्ही मिळून आज आम्ही भाजपाकडनं निषेध केला आहे। संसदीय त्याच्यामध्ये जर एक खासदार काँग्रेसचे खासदार यांनी जे देशाचे उपराष्ट्रपती यांचा जे विंगचित्र अपमान केलेला आहे त्या अपमानाचा आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही परभणी शहरामध्ये जाहीर निषेध। संसद परिसरामध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी भारताचे उपराष्ट्रपती माननीय श्री जगदीप धनखड यांच्याबद्दलची मिमिक्री केली आणि या मिमिक्रीची व्हिडिओ शूटिंग करणारे काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी हे सर्व मीडियामध्ये काल बघितलं गेलं आणि एका संवैधानिक पदावर राहणाऱ्या व्यक्तीची अशी जर काँग्रेस पक्षासारख्या नॅशनल पक्षाने जर शूटिंग करून सगळ्यांना व्हायरल करत असतील तर हे निश्चितच संविधानाचा अपमान आहे आणि या अपमानाचा बदला 2024च्या निवडणुकीमध्ये सर्व भारतीय नागरिक घेतील आणि याचा तीव्र निषेध भारतीय जनता पार्टी परभणी शहरातर्फे करण्यात येत आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पावन स्पर्शाने पुनीत सेवाग्राम गावाचा अजूनही विकास झालेला नाही। राज्य शासनाच्या वतीने सेवाग्राम विकास आराखडा राबविण्यात आलाय। त्यात कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले, परंतु सेवाग्राम हे गाव विकासापासून वंचित आहे। आदी विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ता नाना अनकर यांनी आजपासून बापूकुटी समोर धरणे आंदोलन चालू केले आहे। अंधेरे को दूर करके रोशनी लाना है, लाना है, रोशनी लाना है। शाम का टाइम में अंधेरा है, रोशनी लाना है। रोडवरती जे स्ट्रीट लाईट लावलेले आहेत ते स्ट्रीट लाईट 3 वर्षापासून लावले, परंतु अजूनपर्यंत सुरू झालेले नाही आहे। आणि तसेच मेडिकल चौकामध्ये शौचालय सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत सेवाग्राम गावाला समाविष्ट करण्याबाबत वरुडला 10 करोड दिले, पवनारला 10 करोड दिले, पण सेवाग्रामला आजपर्यंत 1ही रुपया दिला नाही। आणि जे सौंदर्यकरणाच्या नावावर सेवाग्राम येथील दुकानदारांना तिथून त्यांनी हलवलेलं आहे
त्यांना त्यांच्याकरता पर्यायी जागा दिलेली नाही आहे. त्याकरता हे आजपासून बेमुदत धरणे आंदोलन आहे. सकाळी 9 वाजतापासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत. यांना पैसे ग्रामपंचायत म्हणते की आम्ही बिल भरत नाही, आमच्याजवळ पैसा नाही आहे, म्हणून आपले किडनी, डोळे, लिव्हर विकून यांना पैसे दान करायचे. मेरा नाम कल्पना है, मैं दलित बहुजन फ्रंट से आए. इधर सेवाग्राम है, हम बाबूकुटी में हैं. इधर 10 दिन से हम देख रहे थे, इधर रास्ते में स्ट्रीट लाइट नहीं है. हम लोग फर्स्ट दिन आके हमारे यूथ भी आए, उन लोगों फ़ोन करके बोले अम्मा ये तो बाबूकुटी, इसमें तो 10 साल गांधी इधर था, लेकिन इधर रोड को देखे तो इधर लाइट नहीं है, कुछ भी नहीं है. बाहर जाना बोले तो ठीक नहीं लग रहा. शाम आता है कि क्या आता है कि एक्सीडेंट होता है कि कुछ क्या होता है पता नहीं चलता. ये रोड तो बहुत अंधेरे में है बोला. हम लोग 2 दिन में आने के बाद भी थोड़ा वर्धा तक काम में जाके आए. आने के टाइम में हम लोगों को स्ट्रीट लाइट भी नहीं है, वो ऑटो वाला की भी लाइट नहीं है. हमारा दो तरफ से हम लोग फ़ोन चालू करके लाइट ऑन करके हम लोग आए. इतना डर है. हम एक 10 दिन का आने वाले को इतना डर है. तो हमेशा इधर रहने वाले कितना मुश्किल उठाते हैं. इधर यूथ जाते, ऑटो वाले जाते, गाड़ी वाले जाते, गर्ल जाते, लड़कियों भी जाके आते साथ का. उन लोगों के लिए भी बहुत मुश्किल होता. इसलिए ये मुश्किल को इधर का गवर्नमेंट हटा के ये स्ट्रीट लाइट इमीडिएटली देना है. क्यों बोलते इधर वोट डालते, वोट का रूप में नहीं देखना, इन लोग को इंसान का रूप पे देके. इंसान कितना मुश्किल उठा रहे आने जाने के टाइम में. उन लोगों को जान का खतर होता, एक्सीडेंट हो गया, कुछ हो गया उनको, फिर किसका रिस्पॉन्सिबिलिटी? ये जो आंदोलन कर रहा है गांधी ये आंदोलन ये भैया जी ने कर रहा है. ये बहुत अच्छा आंदोलन आता है. हम 10 दिन में सोचे इन्होंने तो कितना अच्छा काम कर रहे हैं. अभी ये होना था, ये ज़रूर है. ये इधर का पब्लिक के लिए ये तो ज़रूरत है. इनके लिए हम लोग दलित बहुजन फ्रंट से, महिला विभाग से बहुत सपोर्ट करते हैं, तारीफ भी कर रहे हैं. हम जय भीम मीडियाच्या बातमीपत्रात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.